गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. कारण मित्रांनो, मी आता व्लॉगच शूट करणार आहे. तुम्हाला त्याचं रिझन माहिती आहे, मला शूट करायला इझी जातं, सर्व गोष्टी मस्त. ठीक आहे, पहिल्यांदा आहे ना मी मील केलेली आहे एक ब्रेकफास्ट मध्ये, जी ऑमलेट आणि काय होतं रे, स्वीट पोटॅटो. हा, तर सगळं सोडा, आजचा वेदर बघा किती मस्त आहे. वाव, येस सर. ॲक्च्युअली ना कालचा वेदर अजून मस्त होता. आज थोडी गरमी होते यार, पण ठीक आहे. चला किचनमध्ये आता मी माझी प्रोटीन पॅक करतो. अरे भाई, हे बघा काय चालू आहे. काय डोसा. वाह, व्हेरी नाईस भाई. माणूस कशी करणार डाईट याच्यामध्ये? कमी ऑइल मध्ये असला तरी कॅलरीज तर आहेत ना त्याला. लो कॅलरीला थोडी हे करू शकतो. एवढा प्रॉपर कुठं बिझनेस होता का आपला? साईड बिझनेस होता. हा, चालू करूया का आपण डोसा विकायला? इकडे काय ते चिकन साईडला चिकन कटिंग आहे. चिकन कटिंग भाई, दुपारची मीलची प्रेप चालू आहे. सगळं करायला लागतं लग्नानंतर. नको करू, कारण ते मला खायचं नाही ना. त्यात काय बटर. तुमचा पण फॅट तर वाढणार आहे ना. फक्त 2 खाल्लेले आहेत, जास्त नाही खायचे. फक्त 2 फक्त नसतात बटर वाले. नाही, विदाउट बटर. अच्छा. हा मित्रांनो, मी ना बायोचा छोटासा डब्बा ऑर्डर करून ठेवलाय. का माहितीये, हा मी पॅक करतो प्रोटीनने आणि सोबत बॅग मध्ये घेऊनच फिरत असतो. त्याच्यामध्ये आता पूर्ण रिकाम आहे बघा, संपलेला आहे. याच्यामध्ये आता पॅक करतो. कुठे बायो? ओके. तर मित्रांनो, मी आता हा प्रोटीन यूज करतोय, जो की तुम्ही बाय करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. जर हा बाय करताना तुम्ही माझा कोड यूज केला, ठाकूर07. ओके, ठाकूर07 तुम्ही कोड यूज केलात ना, तर तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे भाई. आणि मला सपोर्ट पण करा तुम्ही. एकदम मस्त प्रोटीन आहे मित्रांनो, फटाफट डायजेस्ट होतो है ना, ब्लोटिंग वगैरे काहीच देत नाही. आणि मला आता प्रेप मध्ये एवढी हेल्प करतो ना प्रोटीन, नेक्स्ट लेवल. तर जा मित्रांनो, लिंक वरती जाऊन हा प्रोटीन बाय करा. डिस्काउंट कोड यूज करायला विसरू नका. ओके. बाकी आता डब्बा पॅक करताना मला वाटतं 1 तास जाईल मला. हा, तर आज करणार आहे मी काउज जिम मध्ये. ओके, काउज. त्याच्यानंतर 45-50 मिनिट्स कार्डिओ. तर मग काय नाही तर मग काही लो कॅलरी आहे मस्त. आताच L-arginine आणि योहोम्बाईनच्या टॅबलेट्स घेतलेले आहेत. किती 4 दिवस झाले माझा फॅट लॉस चालू झालेला. आपला चिकन रेडी होईल ना येईपर्यंत? ओके ओके, बस मित्रांनो, चला निघतो जिम साठी. थोडाच बंधाना बांधतो परत. लेट्स गो. ओके मित्रांनो, बाहेर ना खूप जास्त ऊन आहे, तर थोडीशी सनस्क्रीन लावतो यार. काय आहे ना, देवाने आपल्याला ऑलरेडी काला बनवलाय, पण अजून काला होण्यापेक्षा मेंटेन राहिलेला चांगला आहे ना. हे बघा, एकदम रॉ पद्धतीने आपण लावतो. बोल ना. अजून काला वाटतो ना, पण सनस्क्रीनच्या नंतर तुम्हाला 4 तासाने बघितलास काय, अजून काला दिसतोस. अरे एकदम गोरा. काय ना मित्रांनो, बाईकवर फिरायला लागतं, त्याच्यामुळं ही थोडी चेष्टा करते माझी. काला आहे म्हणून. हे लग्न माझ्यासोबत केलंय. एवढाच काला होता नव्हता ना घराचा माझ्यासोबत लग्न. इथे किती पोरी माझ्या मागं होते माहितीये काय. तुला काय वाटतं माझ्या मागं मुली नसतील? मुलीने मी रिप्लाय दिला ना, रिप्लाय दिला तर 1 रात्र झोपणार नाही माहितीये का तुला. सिरियसली बोलतोय. एका मुलीला रिप्लाय केला त्या दिवशी, ती बोलते अरे तुझा रिप्लाय.
खरोखर अरे 100%. ते कसं असतं ना, ज्याच्याकडे जो माणूस असतो ना, ज्याच्याकडे जी वस्तू असते ना, त्याला त्याची किंमत नसते. किती मुली दाखव. माझ्या इंस्टाग्रामला आहे जवळजवळ 2.5 लाख फॉलोअर्स. काय सांगणार भाई. एनिवेज चलो ठीक आहे. रुमाल कुठे? Where is my black bandana? याचे 2 बेनिफिट्स आहेत. पहिला सर्वात मोठा म्हणजे भाई केस खराब होत नाही. दुसरा थोडासा आपला लुक इन्हान्स करतो. श्रुती मग अशी बरोबर बोलवते, मी जरा जास्तच काळा दिसतोय. ठीक आहे चलो भाई. आता नको बोलू ना तू. आता समजलं तुझे इंटेन्शन्स. मला काला बोलतेस तू? ओके मित्रांनो, आता मी तुम्हाला लेग्स माझे दाखवू शकत नाही. दाखवू शकतो मला वाटतंय. पॅन्ट नाही वरती येणार तेवढी. ठीक आहे चला मित्रांनो, मी निघतो आता जिम साठी. बाकी काउच करणार आहे. हे बघा, दिवस रात्र चालू असतं खेळणं. ओके चलो जातो आता माझ्या बाईकवरती. GT 650 बाईक. आणि बरेच जण बोलतात की यार GT ला एक्झॉस्ट कधी लावणार आहे. तर ऍक्च्युअल ना एक्झॉस्ट थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, जवळजवळ महाग जाईल थोडा. तर मी लवकरच ट्राय करेन की मी GT ला एक्झॉस्ट लावेन आहे ना. तर त्याचा पण आपण एक फुल व्हिडिओ बनवून टाकू. चलो भेटूया जिम मध्ये. मजबूत बना. ओके माझी जिम आहे ना मित्रांनो, ती 2 किलोमीटरवरतीच आहे. तर प्री वर्कआउट इथेच पितो मी आहे ना. तर प्री वर्कआउट पियालेलो आहे. चला काव्स करतो मजबूत एकदम. बाय द वे माझे काव्स आहे ना, लास्ट इयर चांगले होते. ह्या वर्षी काय प्रॉब्लेम आहे समजत नाही. थोडे स्किनी वाटतात. मे बी ट्रेनिंग तेवढी चांगली झाली नसेल माझी, पण यावर्षी अजून मजबूत बनवूया त्यांना. तर ॲक्च्युली ना मला GTचा स्टॉक साऊंड जास्त आवडतो, पण जर एक्झॉस्ट लावला तर भाई धमाका बनून जाईल तो बाईकचा. आणि लोकांना पण इरिटेट होईल, पण ठीक आहे, मजा घेण्याचं काय पण बनवू शकतो आहे ना. तर कोल्ड स्टार्ट मारला आहे, 1-2 मिनटं वेट करतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता जिममध्येच भेटतो. मित्रांनो पोचलोय जिम मध्ये. बाईकवरून येत होतो आणि आहे ना यार हे बघा घुसबम झालेत अंगावर. तुम्हाला पण त्या गोष्टी होत असतील काहीतरी. आपल्याला एखादी गोष्ट आवडते ना. माझ्या समोरून एक आता ब्लॅक कलरची थार गेली. भाई ती मला एवढी आवडते नाही बघा, लिटरली थांबत नाहीत घुसबम्स. मला ती एवढी आवडते ना, एवढी मेहनत करीन एक दिवशी ती गाडी घेणार भाई. एवढी मेहनत करीन ना त्या थारसाठी. येईल स्वप्न आहे ते आपलं आणि पूर्ण करेन. हा फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो. करूया. काव्सचे 2 वॉर्मअप सेट केलेले आहेत. आता वर्किंग सेट करतोय सीटेड. ओके
तर कावचे सीटेड सेट करेन जवळजवळ वर्किंग 4 ते 5, त्याच्यानंतर स्टँडिंग काव रेस. तर बघूया आपले वीक काव्स मजबूत किती बनू शकतात, आहे ना. आपल्याकडे जवळजवळ 2 महिने आहेत. भाई मी 10 ते 11, 12 पर्यंत मॅक्स 8 ते 10 रेपिटेशन मारतो. पहिला सेट मारलाय कावचा. पंप एवढा खास येत नाही, काय येतोय कमेंट करून सांगा तुम्ही. ऑल गुड मित्रांनो, स्टँडिंग कावरेज करतोय, ठीक आहे. तर 25, 25, त्याच्यानंतर 20च्या 2 प्लेट किती होतो 90. आता याच्यामध्ये अजून ॲड करतो किती 25 आहे ना. वर्किंग सेट 5, 6, 7 जेवढे चालतील तेवढे चालतील, ठीक आहे. अजून एक 25. वाई जरा जास्त नाही होणार. ओके 50, 100 भाई ऑलमोस्ट 150 kg कावरेज. याच्यामुळे आहे ना मी काव सेपरेट दिवशी ट्रेन करतो. जसे तुम्ही चेस्ट करता, शोल्डर करता ना, तसे मी काव करतो. त्याच्यामुळे मी शॉर्ट वरती फिरू शकतो. जेव्हा तुमचे लेग चांगले असतात ना तेव्हा लाज नाही वाटत शॉर्ट वरती फिरायला. समजलं ना. जेव्हा पहिली प्रायोरिटी तुमच्या कावला चालत येतात. दाखव कसे दिसतात. नाही असं नाही चालत. मी नॉर्मलच चालतो, पण तुम्हाला दाखवतो की शॉर्ट घातल्यानंतर तुमची बॉडी किती चांगली दिसते जर तुमचे काव चांगले असतील तर, आहे ना. मी 3 वर्षापासून असंच ट्रेन करतोय, 3-4 वर्ष झाली. तर भाई आणि मोस्टली मुलं आहे ना काव ट्रेन करतच नाही. तो फिर लगेंगे ना भाई चिकन लेग्स. जेव्हा हेवी असेल ना तेव्हा मी बेल्ट घालतो. का? कारण माझा साईडचा ऑब्लिक थोडा थिक होत चाललाय किंवा काय माहिती, पण तो लिफ्ट जास्त हेवी करतो ना आपण, त्याच्यामुळे तो कॉन्ट्रॅक्शन बनतो. त्याच्यानंतर ती कोर थोडी वाढत, त्यांनी मला वाढवायची नाही. युअर कोर इज युअर ब्युटी, है ना. ब्युटी जेवढे जातील तेवढे जातील. नाही माहिती किती जाणार आहे, कारण भाई बॉडीमध्ये एनर्जी खूप कमी आहे. कॅलरी काउंट करून खातोय. तर
समजलं काव्ज का ट्रेन करायला पाहिजे. तुमची बॉडी आहे ना एकदम सिमेट्री तिची चांगली बनवायची असेल ना तर तुम्हाला प्रत्येक मसलवरती काम करावं लागेल. असं नाही की यार माझे बायसेप्स चांगले आहेत हे ते ना. माझ्या विकनेस माझ्या बॉडीमध्ये बऱ्याचशा होत्या. माझे काव्ज भाई एवढे वीक होते आय मीन मीच पूर्ण वीक होतो. तर काव्जला एक सेपरेट दिवस ठेवा मित्रांनो, ज्याचे आहे ना तुमचे कमीत कमी 12 ते 15 सेट होतील, सीटेड आणि स्टँडिंगवाले. डिपेंड करतं. जर तुम्ही सीटेड गेलात ना तर सीटेडमध्ये तुमचा हा जो सोलियस आहे ना, हा इसको सोलियस बोलते है ना. और हा आणि हा जो दिसतो ना हा गॅस्ट्रोसिनेमियस आहे. आता तुम्ही या सोलियसला आहे ना, जो हा दिसतोय ना हा, या सोलियसला तुम्ही सीटेडने टार्गेट करू शकता. आणि जो ॲक्च्युअल आपला काव्ज दिसतो है ना, त्याला तुम्ही स्टँडिंग काव्हरेजने टार्गेट करू शकता. चला यार खूप जास्त बोललो, जरा रेस्ट करतो. आता याच्यामध्ये अजून 15 ऍड करतो. मला आठवते मी लास्ट इयरला खूप चांगले ट्रेन करत होतो काव्ज. मी 180 kg स्मिथ मशीनवरती काव्हरेज मारलेले आहेत भाई. तेव्हा चांगली थिकनेस होती माझ्या काव्जला. आता थोडा काय माझी ट्रेनिंग कमी पडली काय, पण परत मी आता रिकवर करणार आहे सेम फ्लो मध्ये. लास्ट सेट करतोय. पूर्ण थकलोय. जवळजवळ 6 सेट झालेले आहेत. काव्ज झाल्यानंतर ना आता कार्डिओ करतो. हे एवढं वेट खाली करायचं आहे. हा मित्रांनो, कार्डिओ चालू केला आहे आणि पुढची 45 मिनिट्स मला कार्डिओ करायचा आहे. जर एनर्जी तर खूप लो आहे, कारण आपण बोलू शकतो की माझा फॅट लॉस चालू झालेला आहे 2 दिवसापूर्वीच है ना. तर कॅलरीज आता काउंट करून खातो तर एनर्जी एकदम कमी आहे. हा तर 45 मिनिट्स तर करायचंच आहे. ट्राय करेन जास्त करू, काय माहिती आहे बघूया. एनर्जीवरती आता डिपेंड करतं. ऑलमोस्ट 35 मिनिट्स कार्डिओ केलेला आहे आज. हा उद्यापासून 5 मिनटं अजून इन्क्रीज करेल, कारण सुरुवात आहे ना. तर मित्रांनो आता भेटतो डायरेक्ट घरी मील करताना. ओके मित्रांनो, कार्डिओ करून घरी आलोय.
तुम्ही बघू शकता माझी हालत कशी झालेली आहे. ठीक आहे, तर आता करतोय मीलमध्ये किती आहे 100 ग्राम राईस, 200 ग्राम चिकन आणि तिकडे तिलापिया फिश बनते. ओके, हा मील्स रेडी आहेत मित्रांनो पूर्ण. थोडा जास्त घ्या, त्याच्यामुळे तो गाजर पण आहे ना. तुला काय पाहिजे रे? त्याला नेहमीच पाहिजे असतं, तू शोधेल असतो काहीतरी. काय लेस केलेला होता का तो? मग अच्छा, टाक अजून. ओके, सलाड कट करायचं आहे. अच्छा, सलाड बनवण्यासाठी कशी मशीन आणून दिली घरी, म्हणजे पिसणं काय टेन्शन नाही भाई अजिबात. फटाफट पिसायचा आणि त्याच्यामध्ये ऍड करायचा. रेडी आहे मित्रांनो आपली पोस्ट वर्कआउट मील. तर हा मी मील खाऊन संपवून टाकतो आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ॲप्स आहेत नाहीत, येणार आहेत. चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मराठी मित्रांसोबत ज्यांना व्लॉग्स बघण्यात इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला अजून व्लॉग्स बघायचे असतील तर बेल आयकनला टॅप करून ठेवा. ओके, बाकी मजबूत बना, मजबूत. बाय.